नमस्कार. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड वेव्हज वरील पाठात आपले स्वागत. या पाठात आपण शिकणार आहोत ध्वनी लहरी तयार करणे, ध्वनी स्रोतांचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स, ध्वनीचा वेग मोजणे, ध्वनी लहरींचा इंटरफेरन्स आणि बिट्स, ध्वनी स्रोताचे बलपूर्वक आंदोलन, तसेच XM-GRACE प्लॉट्स, फोरियर ट्रान्सफॉर्म्स आणि आपल्या प्रयोगाच्या विद्युत मंडलाची आकृती बघणे. ह्या पाठासाठी वापरणार आहोत एक्सपाइस वर्जन 3.1.0, उबुंटू लिनक्स ओएस वर्जन 14.10. या पाठासाठी तुम्हाला एक्सपाइस जूनियरच्या इंटरफेसची ओळख असावी. नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. प्रथम ध्वनीच्या व्याख्येपासून सुरुवात करू. ध्वनी म्हणजे दाब आणि विस्थापनाची ऐकू येतील अशी पसरणारी यांत्रिक कंपने. याच्या प्रसारासाठी माध्यमाची गरज असते. हे माध्यम हवा, पाणी किंवा कोणत्याही धातूचा पृष्ठभाग असू शकतो. या पाठात ध्वनी लहरींचे गुणधर्म दाखवणारे अनेक प्रयोग आपण करणार आहोत. ध्वनी लहरींची वारंवारता दाखवणारा प्रयोग करू. या प्रयोगात ग्राउंड हे पिझो बझरला जोडले आहे. पिझो बझर हा SQR1 ला जोडला आहे. मायक्रोफोन हा A1 ला जोडला आहे. येथे पिझो बझर हा ध्वनीचा स्रोत आहे. ही विद्युत मंडलाची आकृती आहे. प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू. प्लॉट विंडोवर सेटिंग स्क्वेअर वेव्हज खाली 3500 हर्ट्झ एवढी वारंवारता सेट करा. SQR1 च्या चेकबॉक्सवर क्लिक करा. SQR1 ची वारंवारता 3500 हर्ट्झ वर सेट केली आहे. डिजिटाइज्ड ध्वनी तरंग तयार होईल. वेव्ह फॉर्म बदलण्यासाठी वारंवारतेचा स्लाइडर हलवा. SQ1 वर क्लिक करून CH2 वर ड्रॅग करा. SQ1 चा इनपुट डेटा CH2 ला प्रदान केला आहे. स्क्वेअर वेव्ह तयार होईल. आकुंचन आणि प्रसरण सेट करण्यासाठी मिलीसेकंड पर डिव्हिजन हा स्लाइडर ड्रॅग करा. CH2 वर क्लिक करून फिट वर ड्रॅग करा. SQ1 चा विद्युतदाब आणि वारंवारता उजव्या बाजूला दाखवली जाईल. ध्वनी लहरी सेट करण्यासाठी वारंवारतेचा स्लाइडर हलवा. पिझो बझर द्वारे निर्माण झालेल्या ध्वनी लहरी काळ्या रंगाने दाखवल्या आहेत. पिझो बझर पासून माइक जवळ किंवा दूर नेल्यास तरंगांची एम्प्लिट्यूड अनुक्रमे जास्त किंवा कमी होईल. आता पिझो बझरचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स पाहू. प्लॉट विंडोवरील एक्सपेरिमेंट्स वर क्लिक करा. सिलेक्ट एक्सपेरिमेंट ची सूची उघडेल. सूचीमधील फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स वर क्लिक करा. ऑडिओ फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स कर्व्ह आणि स्कीमॅटिक या विंडो उघडतील. स्कीमॅटिक विंडो या प्रयोगाच्या विद्युत मंडलाची आकृती दाखवेल. ऑडिओ फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स कर्व्ह या विंडोवरील स्टार्ट वर क्लिक करा. पिझो बझरचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स सेट केला आहे. 3700 हर्ट्झ वर सर्वाधिक एम्प्लिट्यूडचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आहे. त्याच विंडोवरील ग्रेस बटणावर क्लिक करा. फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स कर्व्ह दाखवणारी ग्रेस विंडो उघडेल. आता ध्वनीच्या स्रोताचा वेग मोजू. प्लॉट विंडोवरील एक्सपेरिमेंट्स वर क्लिक करा. सिलेक्ट एक्सपेरिमेंट ची सूची उघडेल. सूचीमधील व्हेलॉसिटी ऑफ साउंड वर क्लिक करा. आयस ज्युनियर व्हेलॉसिटी ऑफ साउंड आणि स्कीमॅटिक या दोन विंडो उघडतील. स्कीमॅटिक विंडो या प्रयोगाच्या विद्युत मंडलाची आकृती दाखवेल. आयस ज्युनियर व्हेलॉसिटी ऑफ साउंड या विंडोवरील मेजर फेस वर क्लिक करा.
माइक आणि पिझो बझर मधील अंतर बदलून वेगवेगळ्या फेज व्हॅल्यूज मिळवू शकतो. वेगवेगळ्या फेज व्हॅल्यूज मिळवण्यासाठी मेजर फेज वर क्लिक करा. वेगवेगळ्या फेज व्हॅल्यूज मधून ध्वनीचा वेग मोजण्यासाठी 178 डिग्रीज आणि 106 डिग्रीज चा वापर करू. या व्हॅल्यूज पिझो हे माइक च्या जवळ आणि 2 सेमी लांब ठेवून मिळवू शकतो. अचूक परिणाम मिळवण्यासाठी माइक आणि पिझो बझर एकाच अक्षावर ठेवल्याची खात्री करा. ध्वनीचा वेग मोजण्यासाठी आपल्याकडे हे सूत्र आहे. प्रयोगाद्वारे 350 मीटर पर सेकंड हा ध्वनीचा वेग मिळवला आहे. असाइनमेंट म्हणून ध्वनीची वेव्हलेंग्थ काढा. लॅम्बडा इस इक्वॉल टीओ व्ह अपॉन एफ हे सूत्र वापरा. आता आपण बघू इंटरफेरन्स, बिट्स, एक्सएम ग्रेस प्लॉट आणि 2 ध्वनी स्रोतांचा फोरियर ट्रान्सफॉर्म. या प्रयोगात ग्रेस प्लॉट्स दाखवण्यासाठी तुमच्या सिस्टीमवर पायथॉन इमॅजिंग, टीके, ग्रेस, स्किपी आणि पायथॉन pygrace इन्स्टॉल केल्याची खात्री करा. या प्रयोगात ध्वनीचे स्रोत म्हणून 2 पिझो बझर्स वापरले आहेत. या प्रयोगात पिझो 1 हे एसक्यूआर1 आणि ग्राउंडला जोडले आहे. पिझो 2 हे एसक्यूआर2 आणि ग्राउंडला जोडले आहे. ही विद्युत मंडलाची आकृती आहे. प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू. प्लॉट विंडोवर 3500 हर्ट्झ एवढी वारंवारता सेट करा. एसक्यूआर1 आणि एसक्यूआर2 च्या चेकबॉक्सेसवर क्लिक करा. एसक्यूआर1 आणि एसक्यूआर2 ची वारंवारता 3500 हर्ट्झ वर सेट केली आहे. डिजिटाइज्ड ध्वनी लहरी तयार होईल. वेव्हफॉर्म बदलण्यासाठी वारंवारतेचा स्लाइडर हलवा. एक्सपेरिमेंट्स वर क्लिक करा. इंटरफेरन्स ऑफ साउंड पर्याय निवडा. आयस इंटरफेरन्स ऑफ साउंड ही विंडो उघडेल. विंडोमध्ये खालच्या बाजूला ns म्हणजेच नंबर ऑफ सॅम्पल्स ची व्हॅल्यू बदलून 1000 करा. एसक्यूआर1 आणि एसक्यूआर2 च्या चेकबॉक्सेसवर क्लिक करा. स्टार्ट वर क्लिक करा. इंटरफेरन्स पॅटर्न दिसेल. आता एक्सएम ग्रेस वर क्लिक करा. ग्रेस पॅटर्न दाखवणारी नवी विंडो उघडेल. आता बीट्स पॅटर्न पाहू. एक्सपेरिमेंट्स वर क्लिक करा. इंटरफेरन्स ऑफ साउंड पर्याय निवडा. आयस इंटरफेरन्स ऑफ साउंड ही विंडो उघडेल. विंडोच्या खालच्या भागातील एसक्यूआर1 आणि एसक्यूआर2 च्या चेकबॉक्सेसवर क्लिक करा. स्टार्ट वर क्लिक करा. बीट्स पॅटर्न तयार झालेला दिसेल. आता एक्सएम ग्रेस वर क्लिक करा. ग्रेस पॅटर्न दाखवणारी नवी विंडो उघडेल. एफएफटी वर क्लिक करा. फोरियर ट्रान्सफॉर्म दाखवणारी नवी विंडो उघडेल. फोरियर ट्रान्सफॉर्म बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया या वेबपेजला भेट द्या. कमी वारंवारतेच्या ध्वनी लहरी दाखवण्यासाठी हा प्रयोग करू. ही विद्युत मंडलाची आकृती आहे. एक्सपेरिमेंट्स वर क्लिक करा. इंटरफेरन्स ऑफ साउंड पर्याय निवडा. आयस इंटरफेरन्स ऑफ साउंड ही विंडो उघडेल. विंडोच्या खालच्या भागात एसक्यूआर1 ची व्हॅल्यू 100 वर सेट करून त्याच्या चेकबॉक्सवर क्लिक करा. स्टार्ट वर क्लिक करा. कमी एम्प्लिट्यूडची वेव्ह दाखवली जाईल. फोरियर ट्रान्सफॉर्मचा ग्रेस प्लॉट मिळवण्यासाठी एफएफटी वर क्लिक करा. थोडक्यात या पाठात आपण शिकलो. ध्वनी लहरी तयार करणे, ध्वनी स्रोतांचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स, ध्वनीचा वेग मोजणे, ध्वनी लहरींचा इंटरफेरन्स आणि बिट्स, ध्वनी स्रोताचे बलपूर्वक आंदोलन. तसेच आपण पाहिले एक्सएम ग्रेस प्लॉट्स, फोरियर ट्रान्सफॉर्म्स आणि
आपल्या प्रयोगाच्या विद्युत मंडलाची आकृती असाइनमेंट म्हणून आवाजाचा धमाका ग्रहण करणे सूचना घंटा किंवा टाळी ध्वनीचा स्रोत म्हणून वापरा ही विद्युत मंडलाची आकृती आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाउनलोड करून बघा स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद